नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपली 4 जानेवारी 11 जानेवारीची आपल्या प्रिलिमची एक्झाम झालेली आहेत. आता मुलं जे प्रिपरेशन लागले ते मेनच्या प्रिपरेशनला लागलेले आहेत आणि जी एक्झाम आपली होणार आहे तर एक 17 मे 2026 ला आणि एक होणार आहे आपली 7 जून 2026 ला. सो चांगली संधी आहे मुलांनो. आता जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, एक डिसिप्लिन वेमध्ये अभ्यास करा. अजिबात टंगळमंगळ करू नका. अजिबात जर तुमचा स्कोर 55 प्लस असेल दोन्ही एक्झाममध्ये तर तुम्ही बिनधास्तपणे मेनचा अभ्यास केलाच पाहिजे. 50 प्लस जरी असेल तर तुम्ही मेनचा अभ्यास केलाच पाहिजे. ओके. आणि असा अभ्यास करा की जो तुम्ही कधी आयुष्यभर अभ्यास केला नसेल. कारण का 800 जागा आहेत आणि एका ठिकाणी 1200-1300 जागा आहेत आणि एक्स्ट्राच्या सुद्धा जागा याच्यामध्ये काय होत आहेत वाढणार आहेत. सो ज्या मुलांचा स्कोर 50 प्लस आहे, ओके, त्यांनी किंवा ज्या मुलांचा 55 प्लस आहे त्यांनी नक्कीच, आणि ज्या मुलांचा स्कोर काय आहे 50 प्लस आहे अशा म्हणून सुद्धा मेन्सचा अभ्यास करायला काही हरकत नाही. सो पहिल्या ह्याच्यामध्ये महत्त्वाचा पेपर येतो तो आपला कोणता पेपर आहे तो मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर. त्यातल्या त्यात महत्त्वाचा सेक्शन आहे आपला मराठी सब्जेक्ट. कोणता सब्जेक्ट आहे तर मराठी सब्जेक्ट. आणि इथे लक्षात घ्या, आजपासून मॅनिफेस्ट करा की मला मराठी ग्रामरमध्ये 50च्या 50 क्वेश्चन काय करायचे आहेत, करेक्ट करायचे आहेत. आजपासूनच मॅनिफेस्ट करा. आणि हे जर तुम्ही घेतलेत तर तुमचा स्कोर किती होणार आहे तर इथून तुम्हाला 100 मार्क घ्यायचे आहेत. कारण का कट ऑफ लागतोय 292चा. याचा अर्थ काय तर तुम्हाला ॲटलिस्ट प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला किती किती मार्क घेता आले पाहिजेत, 150 मार्क घेता आलेच पाहिजेत. आता ते इथे शक्य नसते. कुठे शक्य नसतं ते GS2 मध्ये सोपं नाही आहे तेवढे मार्क आणणं. GS मध्ये ॲव्हरेज मार्क मुलांचे असतात 120-130. मग तुम्हाला इथे स्कोर तुम्हाला काय करावं लागतो, वाढवावा लागतो. इथे तुमचा स्कोर गेला पाहिजे 160, 70, 180 पर्यंत तुमचा काय गेला पाहिजे, स्कोर केला पाहिजे. तरच तुम्ही काय करू शकता, कॉम्पन्सेट होऊ शकतं. सो आतापासून मॅनिफेस्ट करा की, कारण का इंग्लिश ग्रामर तसंही थोडंसं काय असं टिपिकल असं ओकॅबलरी ऑप्शनचं काय नसते, एवढी कमांड नसते. सो मराठी इंग्लिश ग्रामरमध्ये तुमचा स्कोर कमी होऊ शकतो, क्वेश्चन रॉंग होऊ शकतात, पण मराठी ग्रामरमध्ये चुकण्याचे चान्सेस नसतात. तोच पेपर आपल्या 2024चा असा काय करायचा आहे, त्याची उत्तरं बघायची, कशा पद्धतीने क्वेश्चन काय करता येतात, विचारतोय आयोग कशावर जास्त विचारतोय, कोणत्या टॉपिकवर जास्त भर देतोय. ओके. सो वन बाय वन आपण चालू करूया. पहिला क्वेश्चन बघूया, वाचूया. ओके. सो खाली दिलेल्या शब्दातील देशी शब्द ओळखा. आता आयोगाचा आवडता शब्द आहे, तुम्हाला माहिती असेल, त्याला शब्दसिद्धी म्हणतात. तत्सम शब्द, तद्भव शब्द आणि 3 प्रकारचे शब्द आपल्याकडे आहेत. तत्सम, जस्ट मिनिट मित्रांनो, तत्सम शब्द, तद्भव शब्द आणि देशी शब्द असे महत्वाचे काय आहेत आपल्याकडे. तत्सम म्हणजे संस्कृतमधून आलेले, तद्भव म्हणजे तत्सम म्हणजे संस्कृतमधून ॲज इट इज आलेले, तद्भव म्हणजे संस्कृतमधून आपल्या भाषेमध्ये आलेले. जसं गृह हा तत्सम शब्द झाला आणि घर काय झालं, गृह काय झाला, तत्सम शब्द झाला आणि घर काय झालेलं आहे, तद्भव शब्द. ओके, अशा पद्धतीने. सो खालील कोणते शब्द देशी शब्द आहेत असा क्वेश्चन आहे. त्याचं उत्तर काय आहे तर फक्त ड. ह्याचं ऑप्शन काय आहे, ऑप्शन नंबर ड. तर बाजरी हा देशी शब्द आहे. बटाटा बघा पोर्तुगीज मधून आलेला आहे. खालीलपैकी कोणत्या शब्दांना संस्कृत उपसर्ग लागलेले आहेत. संस्कृत इथे बघा आधार, उत्तम, निग्रह, नाही, अजान, अवजड आणि पंतू, भरधाव, गैरहजर, गैरसमज, लाचार, बिनतोड आणि नारा. तर इथे वरून समजतंय का तुम्हाला. काय म्हटलं, आधार, उत्तम, निग्रह. त्याचं उत्तर काय आहे तर आधार, उत्तम आणि निग्रह ह्याचं काय आहे उत्तर आहे. पुढे म्हटलं अभ्यस्त शब्द कोणते, अभ्यस्त. ओके. आता अभ्यस्त म्हणजे काय असतोय, जसं की घर घर, समोरासमोर. आता अभ्यासाचे पण 3 प्रकार पडतात, अंशाभ्यस्त आणि पूर्णाभ्यस्त. ओके. दोन प्रकार पडतात. तो इथे बघा कधी कधी लगेच ओळखता येतो. त्याचं उत्तर काय आहे तर कधी कधी त्याचं काय आहे उत्तर आहे. हे बघा तेच शब्द आहेत बघा, देश म्हणजे शब्दसिद्धीला किती महत्व आहे. तत्सम शब्द, आता पुष्पला तुम्हाला माहिती लगेच होतं, आपण पुष्प मराठी भाषेमध्ये फुल म्हणतो त्याला, म्हणजे अ ला किती असलं पाहिजे 3. मग अ ला 3 असेल तर तुमचे 2 ऑप्शन इथे एलिमेंट होतात. राहिले काय तुमच्याकडे, डी ला 2 आहेत परभाषी शब्द. ओके. आता ढोंडा, ढेकून, भाऊ बघा, भाऊ, भ्राता, पर्णपान, ओष्ट. सो बी ला 4 किती ऑप्शन आहेत, 1 ऑप्शन आहे. सो याचं उत्तर ते असणार आहे. चौथ्याचं 2. ओके.
शुद्ध लेखनानुसार अचूक विचारलेलं आहे तुम्हाला. शुद्ध लेखनानुसार अचूक. तर अचूक शब्द ओळखा विचारले. तर कोणते बघा अचूक वाक्य त्याच्यामध्ये? ए बी सी. उआप हो बरोबर आहे. मग अर्थ आणि याचं उत्तर काय आहे तर ए बी आणि सी. चला पुढे. सर्व मुले मोठ्याने बोलत होते. याच्यामध्ये बघा तुम्ही फक्त थीम पकडा. कशावर क्वेश्चन विचारला तर क्रिया विशेषणावर क्वेश्चन विचार. सर्व मुले मोठ्याने काय करत होती? बोलत होती. तर याचं उत्तर काय आहे तर जे विशेषणाचं बघा तो विशेषण साधित आहे. मोठ्याने. कशी? मोठ्याने. ओके. चपल घोड्याने शर्यत जिंकली. या वाक्यातील विशेषण ओळखा. तर चपल कोणता येणार तर एकदम सोपा होता. सातव्याचं किती येणार तर 3. चप्पल. घोडा कसा आहे तर विशेष म्हणजे काय असतं हो? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हटलं जातं? विशेषण म्हटलं जातं. पुढे. तिथे पलीकडे माझ्या प्रियेचे झोपडे आहे. हे विधान कोणते क्रियाविशेषण आहे? तिथे. ओके. तर काय येणार? तिथे म्हणजे ठिकाण दाखवतोय ना, तर स्थलवाचक आहे. तो कोणतं विशेषण आहे? स्थलवाचक. अनिश्चित संख्यावाचक. इथे म्हटलं अनिश्चित म्हणजे थोडा लगेच ओळखता येतं. हे कन्फर्म आहेत ना? 4, 3, 5. जेव्हा घाम घालावा तेव्हाच काय मिळते? खायला भाकरी मिळते. आता घाम घालावा म्हटले, काय म्हटलं? जेव्हा आणि तेव्हा. 10व्याचं. जेव्हा आणि तेव्हा. जेव्हा कालदर्शक दाखवतो. काय दाखवतो? जर तर असं तर काय झालं असतं ते संकेतदर्शक झालेलं असतं. काय तो तर काय कालदर्शक. पुढे. वाक्याचा कर्त्यानंतर येणारे नाम दोघे एकाच व्यक्ती किंवा वस्तू दर्शवित असतील तर त्या कर्त्यानंतर येणारे नाम काय असते? तर त्याचं उत्तर आहे विधीपूर्वकाचं ते काय करते? काम करते. खालीलपैकी क्रियापदाचे वैशिष्ट्य कोणते आहे? क्रियापद काय करतोय? तर धातू विकारी शब्द जाते आहे. येस, विकारी म्हणजे ज्याच्यामध्ये बदल होतो. धातू बघा, धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द आहे. बरोबर. वाक्यातील क्रिया दाखवितात म्हणजे सी ऑप्शन मध्ये पाहिजे. सी काय पाहिजे? ऑप्शन. क्रियापदामुळेच वाक्य पूर्ण होते. डी पण मला ऑप्शन मध्ये पाहिजे. ओके. हे काय सर्व उदाहरण स्टेटमेंट कसे आहेत? बरोबर आहेत. पुढे. परवा वडिलांनी मुंबईहून एक सुंदर तैलचित्र अगदी स्वरूपात आणले. तर या वाक्याचा वाक्य प्रकार ओळखा. तर कसं आहे 13चं? तर केवळ वाक्य, एकच वाक्य नाही. इथे कुठे 2 वाक्य दिसतायत का तुम्हाला? व स्वल्पविराम आहे, आणि आहे, काही शब्द नाही, तर केवळ वाक्य आहे. कसं ओळखायचे असतात? प्रश्नार्थी वाक्य तुम्हाला ओळखायचं असेल तर तिथे. मिश्र वाक्य ओळखायचं स्वल्पविराम वगैरे असतोय. संयुक्त वाक्य म्हणजे 2 वाक्य असतात. एक मुख्य वाक्य, एक गौण वाक्य. म्हणजे एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर काय असते? डिपेंड असते. त्याला कोणतं वाक्य म्हणतात? संयुक्त वाक्य म्हटलं जातं. ओके. आणि व वगैरे जोडलेले असतात. एक गौण वाक्य असतं आणि एक मुख्य वाक्य असतं. संकेत वाक्य ओळखा. इथे म्हटलं तर 14चं उत्तर काय येणार? 1. जर तर आलं की लक्षात द्यायचं संकेतार्थ शब्द आहे. व्यायाम करा आणि भरपूर काय? विधानाचे विद्यार्थी रूपांतर ओळखा. तर व्यायाम करावा आणि भरपूर काय करावे? खावे. ठीक आहे. इथे उतारा वाचायचा, आपण याच्यावर क्वेश्चन सोडवणार नाही. याचे उत्तर तुम्ही सहज सोडू शकता. फक्त इथे आपलं कॉम्प्रिहेन्शन, रिडिंग काय असलं पाहिजे? फास्ट असलं पाहिजे. पॅसेज मोठा असतो. ओके. डायरेक्ट आपण ग्रामरकडे जाऊया. तर इथे बघा, उत्तर योग्य शीर्षक वगैरे विचारलेलं आहे तुम्हाला. खालीलपैकी कोणता शब्द निपुण या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? समानार्थी शब्द नाही. पारंगरप येस. कुशल येस. कसबी येस. सो 21व्याचं 3 असावं उत्तर. काय आहे तर 21व्याचं उत्तर काय आहे? 3. निरामय. कृपण या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा. कृपणचं काय येणार? 22चं उत्तर याचं उदार. कृपण म्हणजे जो मदत वगैरे करत नाही तो कृपण. खालील शब्द जोडीतील अयोग्य शब्द काय करायचे तुम्हाला? ओष्ट म्हणजे ओट बरोबर आहे. पिवळा म्हणजे पीत. जोगी भोगी, काम म्हणजे कार्य. जोगी भोगी नाही. याचं उत्तर ते आहे. अन्योक्ती शब्दांचा अर्थ स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे. दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास या शब्दासमोर योग्य शब्द ओळखा. दुःखामुळे तर काय करतो आपण? एक हुंदका. 25व्याचं सुस्कारा म्हटलं तर काय म्हटलं तर सुस्कारा. हुंदका नाही, ते रडणे होतं. गंभीर चुकीमुळे सुनीता नवऱ्यासमोर अपराधासारखी काय होती? उभी होती. वाक्प्रचार कोणता येईल याच्यासाठी? कागदृष्टीने पाहणे, मनात मांडे भरणे, मूग धरून बसणे. कसं बसणे? मूग धरून बसणे म्हणू शकतो आपण. शांत बसणे. मूग धरून बसणे म्हणजे काय? शांत बसणे. 27व्याचं स्वतंत्र सैनिकांचा आदर करा. वाक्याचा नकारात्मक म्हणजेच काय? अनादर करू नका. अनादर करू नका.
सकर्मक क्रियापद म्हणजे क्रियापदाला वाक्याच्या पूर्ण म्हणतात ना कर्माची गरज लागते. अशी कोणकोणती वाक्य आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो अ आणि क. आणि राम शिवधनुष्य जोडतो. मोडणारा कोण? तर राम. तर काय? तर शिवधनुष्य पाहिजे आपल्याला. त्याने उघडले. काय उघडले? दार. म्हणजे कर्माची गरज लागते. त्याला समजते. ओके. ओके. नॉर्मल आहे. सरकार मदत करते. बरोबर आहे. ती गरज नाही याची. ओके. ज्यावेळी ती कर्माची गरज लागते त्याला म्हणतात सकर्मक क्रियापद. ओके. ज्यावेळी त्याशिवाय ती क्रिया म्हणतात ना कंप्लीट होत नाही. त्याने उघडले. काय उघडले कळत नाही. त्यासाठी दार उघडले. बरोबर आहे. त्याने तो मोडतो. राम मोडतो. नाही समजत ना. सो आणि सकर्मक त्यांना क्रियापदाची गरज आहे. शारदीय चांदण्यात समुद्र मनमोहक दिसतो व्याख्यातील उद्देश बोल का? समुद्र काय येणार? समुद्र आहे ना. कर्ता कोण आहे इथे? कर्ता समुद्र आहे. दिसणारा कोण आहे? समुद्र. आपण देशासाठी त्याग करू वाक्याचा प्रकार ओळखा. काय आहे ते? तर 30व्याचं एक आज्ञार्थी त्याग करू. वाक्याला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे काय म्हणतात त्याला? वाक्याला काय म्हणतात त्याला? वाक्य रूपांतर म्हटलं जातं. पृथक्करण नाही म्हटलं जातं. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या व कर्माच्या लिंगाप्रमाणे वचन बदलत नसून नेहमी तृतीय पुरुषाने इथला कोणता प्रयोग म्हणतात? भावे प्रयोग. कर्त्याप्रमाणे बदलत असेल तर कर्तरी प्रयोग, कर्माप्रमाणे बदलत असेल तर कर्मणी प्रयोग आणि दोघांप्रमाणे बदलत नसेल तर भावे प्रयोग. ओके. सोपं होतं हे. बघा 2024चा पेपर आहे 23चा पेपर आहे मित्रांनो. सो थोडंसं PYQ कडे लक्ष असू द्या. आणि याच्यावर तुम्हाला 5-5 मनीचे क्वेश्चन, 5 क्वेश्चन वाक्प्रचारचे वगैरे असे विचारतो असतो. क्रियेचे पूर्णत्व क्रियापदाचा अर्थ असतो तेव्हा कर्मणी प्रयोगाचा कोणता उपप्रकार होतो? तर याचं काय आहे? तीच तर तुम्हाला समापन म्हटलंय. ओके. एखाद्या म्हणीतील हा त्याचा काय असतोय? डॅश डॅश हा त्या म्हणीचा काय असतो? आत्मा असतो. काय असतोय तर? अनुभव. असमानार्थी मनांच्या योग्य जोड्या. आज अंबारी उद्या झोळीधरी. मनसुबे केले दिवस निघून गेले. काडी चोर तो माडी चोर. वरात दर्यावर घाला. याचं उत्तर आहे मित्रांनो 35 एक. कपिला अष्टक आयोगाचा आवडता शब्द आहे. तर इथे ABC. ओके. विलक्षण योगायोग, अपूर्व घटना, पुष्कळ कालाने येणारी संधी. कळीचं नारळ येणार. थोडं वेगळंच वाटतं बघ ऑड मॅन आउट. पुढे त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही तर कसा असतो तो अद्वितीय असतो. अहमिका. तर अहमिका म्हणजे काय? तर स्पर्धा. पुढे विरामचिन्हाचा अचूक वापर असणारे वाक्य म्हणा. असणारे वाक्य कोणते म्हटले? हो जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार. हो हो हो. ओके. तर याचं 39 येतं. आता 2 वाक्य असू शकतात तर त्यामुळे हे ऑप्शन तसे तुमचे काय होतात? एलिमिनेट होतात. एकतर अ किंवा एकतर ब. हो. आता मग याचं उत्तर काय येणार? 39व्याचं 2. ब. समजतंय ना? 2 वाक्य असू शकत नाही ना अचूक असं. सो गेलंच ना 2 ऑप्शन. राहिले तुमच्याकडे बघा हो. हो नंतर डायरेक्ट फुल स्टॉप येणार नाही. पुढे खाली असलेल्या शब्दांपैकी मराठीत असलेला पोर्तुगीज शब्द कोणता? तर कोणता आहे? पगार. पगार, तंबाखू, बटाटा हे पोर्तुगीज शब्द आहेत. कोणते विधान उद्गारार्थी? आता लगेच समजलं ना उद्गारार्थी. एवढंच इंग्लिश क्वेश्चन आहे. आता आपल्या षष्टी माहिती चाचीचे विसंगत जोडी ओळखली. काय विचारलेले आहे? विसंगत जोडी कोणती असं विचारलेलं आहे. विसंगत जोडी ओळखा. तर द्वितीया अला 2 बरोबर आहे. सला नाते. बला 1 षष्टी तातीचे बरोबर आहे. सीला 4 चतुर्थी. सीला 4 सला ते बरोबर आहे. तृतीयाला उन्हून नाही तर नेशी येतं. काय येतं? नेशी. विभक्ती आपल्याला माहिती असली पाहिजे. नेशी. आणि संबोधनला नो येतं. तो कुठला चुकीचा आहे? तर डी ला 3 येणार नाही. ते चुकीची जोडी आहे. पुढे कोणत्याही काळात असणे आणि विचार व्यक्त करणे कोणत्या प्रकारच्या वाक्याचे गुणधर्म आहेत? स्वार्थी. आय थिंक सो. 43 काय याचं उत्तर? स्वार्थी म्हणतो आपण. प्रश्नात लगेच उत्तर प्रश्न विचारला तर उदाहरणार्थ साधं वाक्य असते. पाऊस वेळेवर आला आणि म्हणून पिके वाचली. वाक्य प्रकार ओळखा. कोणतं असेल? तर 2 वाक्य आहेत इथे. तर संयुक्त वाक्य आहे. पाऊस वेळेवर आला म्हणून पिके वाचली. मी कष्ट करून खूप पैसा मिळवीन या वाक्याचा वाक्य प्रकार कोणता आहे? तर 45 काय दिसते तुम्हाला? विद्यार्थी शब्द आहे. विद्यार्थी वाक्य आहे. तद्भव शब्दांचा कर्ण येणार नाही. पाय येऊ शकतो. गुरुपुत्र येणार नाही. तर राहिला कोणता ऑप्शन तुमच्याकडे? आय थिंक सो 46 3 सी बरोबर आहे. हा देशी शब्द आहे. चिमणी, अत्तर, पगार वगैरे.
वाढदिवसाने गौरीला अक्षयकडून हिरेजडित जल्दश मिळाला. म्हणजे उपसर्गी शब्दाचा काय करा, योग्य वापर करा असं म्हटलेलं आहे. त्याचा उपहार म्हणू शकतो आपण. काय म्हणू शकतो? उपहार. उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त शब्द आणि सामासिक शब्द. आता अभ्यास आपल्या मगाशीच म्हटल्याप्रमाणे घर घर वगैरे. सो सी ला 4. किती ऑप्शन आहे? सी ला एकच ऑप्शन आहे बघा. पुढे विरोधात वाक्यांचे जोड्या लावा. उकल पांढरे होणे, द्रविड प्राणायाम करणे, मुळावे येणे, औषधी उदार उदरी शनी येणे. सो त्याचं अला 3. अला काय आहे? अला 3. ओके डे फुंकणे. 50 व्हायचं. मुला तुझ्या वडिलांनी खेड्यात जाऊन राहण्याचा निर्णय घेतलाय. तू म्हणतोस मला त्यांच्याबरोबर जाऊ नकोस, तुला झेपणार नाही. मग आता राहिलंय काय माझं? सो ह्याचं उत्तर काय असू शकतं? ओके, जिकडे सोयी तिकडे दोरा. ओके मित्रांनो, असे 50 क्वेश्चन तुम्हाला चांगली कमांड राहू द्या मराठी ग्रामरवर. कोणकोणते टॉपिक तुम्ही चांगले करा. ह्या आता एवढ्या पेपरवरून आपल्याला एवढं समजतं की कोणत्या टॉपिकवर आपण फोकस केला पाहिजे हे सांगतो. तर कोणते टॉपिक्स आहेत मित्रांनो? पहिली गोष्ट, तुमचे शब्दसिद्धी चांगली असली पाहिजे. तत्सम शब्द कोणते, तद्भव शब्द कोणते, हे शब्द चांगले राहू द्या. म्हणींवर तुम्ही रोज म्हणी वाचता आल्या पाहिजे. येणारे पुढचे 120-90 दिवस म्हणी वाचा रोज. म्हणी काय वाचा रोज? वाक्प्रचार रोज वाचा. रोज समानार्थी शब्द वाचा. प्रयोगाचा चांगला अभ्यास करून ठेवा. ओके. नंतर प्रयोग झाले, वाक्य रूपांतर ओळखता आलं पाहिजे. वाक्य पृथक्करण, संयुक्त वाक्य काय आहे, संयुक्त मिश्र वाक्य, केवळ वाक्य, वाक्य पृथक्करण. याच्यावर काय करतोय, वारंवार क्वेश्चन विचारतो आहे आणि आपल्याला पॅसेजवरचे 5 क्वेश्चन घेता आलेच पाहिजेत. लक्ष येते मित्रांनो. ऑल द व्हेरी बेस्ट. असाच अभ्यास करा. आपण अजून सारे PYQ काय करू, डिस्कस करायला घेऊ. आज आपण 2023 गेले, उद्या 2024 करू. ओके. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.